नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण एका नवीन कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करणार आहोत. ॲक्च्युली मला एक वेगळा व्हिडिओ डोळ्यासमोर आला आणि मला आठवलं की अरे हां, ह्याची तर जी महागुरू आहे, ह्यांची सगळ्यांची जी सर्वे सर्वा आपण म्हणू शकतो, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. वाल्याचा वाल्मिकी होण्याचा जी प्रयत्न करत आहे, जे ह्या उभ्या जन्मात शक्य नाही, अशा व्यक्तीला तर आपण बोलणं राहूनच गेले नाही का. आणि उगाचच म्हणजे लोकांचा कैवार घ्यायचा. खरं तर म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हती, कधी मी हिच्याकडे ढुंकून पण बघितलं नव्हतं. आणि एक दोन व्लॉग्स जे डोळ्यासमोरून गेले त्याच्यात पण असं मला काही वाटलं नव्हतं. मला असं वाटलेलं ठीक आहे, चला जे काही आहे ते आहे, काहीतरी करते, काही म्हणजे चांगलं दाखवते ना, कशाला उगाचच काय रोस्ट करायचं, काय बोलायचं ह्याच्यावरती. ठीक आहे, जाऊ दे, ज्याची त्याची इच्छा दाखवू दे. पण जसं की उगाचच कोणतरी फटक्यात आला ना, तर मग त्याला सोडत नाही, त्याला मग मी प्रत्युत्तर देते. तसंच काहीसं हिच्या बाबतीत झालं. आता जास्त वेळ न दवडता सांगते आता कोणाबद्दल बोलते, नाही तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल नाही का, ही बोलते तरी नक्की कोणाबद्दल. तर ही आहे फेकांजली, मावशीची खास मैत्रीण. आता दोस्ती राहिली आहे की नाही राहिली आहे ते आता काय माहिती बाबा. कारण का जेव्हापासून मावशी हिच्याकडे येऊन गेले ना, तेव्हापासून हिचे ना तारेच गर्दिशमध्ये गेलेत. आणि अक्षरशः म्हणजे हिच्यावरती नेगेटिव्ह कॉमेंट्सचा, सगळी नेगेटिव्हिटी हिने मावशीकडून अट्रॅक्ट करून घेतली असं कुठेतरी वाटायला लागलं आहे. जसं सर्व म्हणतात तसं मावशी खरंच म्हणजे काय समजू ना मंडळी, चुनौती आहे का चुनौती. बघा ना, जिथे जाते याच्याशी दोस्ती करते त्याचे 12 वाजतात. आता ती एक राहिली होती आपली वकिलीणबाई, त्यांचे पण बिचाऱ्यांचे वाट लागले ना. आता ते काय मावशीमुळे की नाही ते काय माहिती नाही, पण मावशीचं बघा, एक नाही आणि दोन नाही, आता फ्रेंडबद्दल अजिबात आवाज नाही. एवढं घडलं तरी किती स्वार्थी ग तू मावशी, नॉट फेअर. जाऊ दे, ते आपला विषय नाही आहे. आणि मावशी तर नाहीच नाही आहे बाबा. मावशीला आता बोलायला बसली तर सगळं सोडून मी मावशीवरच बोलू शकते. तर तुम्हाला माहितीच आहे, शी इज माय फेवरेट. तर आजचा आपला विषय आहे फेकांजली. तर ही फेकांजली बाई जी आहे ती कितीही शांतपणे बसून, कितीही काहीही बोलली, कितीही अध्यात्म भक्तिमार्ग ह्याच्यावर प्रवचन दिलं, तरीही मला हिच्याकडनं एक विचित्र प्रकारची निगेटिव्हिटी जाणवते. हिच्याकडनं खूप विचित्र वाईट निगेटिव्ह वाईब्स येतात मला. अक्षरशः मी हिचे काही व्हिडिओज असे चाळले आणि प्रत्येक 2-3 व्हिडिओनंतर काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा उचलायचा आणि मग काहीतरी बोलायचं, त्याच्यावर पाल्हाळ लावायचं, आपलं ज्ञान द्यायचं. उगाचच एक छोटासा टॉपिकवरती परत रिपीटेडली बोलून उगाचच लांबट लावायचं. हे खूप विचित्र आहे. म्हणजे मला असं वाटतं की जर तू भक्तिमार्गात आहेस, तू तुझं माइंड कुठेतरी चॅनलाइज केलं आहेस किंवा करण्याचा प्रयत्न करते आहेस, तू अध्यात्माकडे वळते आहेस, तर मग तू त्यावरच फोकस कर ना. मग तुला या सांसारिक गोष्टींचा काहीही फरक नाही पडला पाहिजे, राईट. म्हणजे तू नक्की काय करण्याचा प्रयत्न करते, तू ह्या काळची एकदम भक्तीण आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न करतेस की जसं आता राधेमा वगैरे आहेत, हे सगळ्या गोष्टी करतात आपल्या लाईफमध्ये, सगळं काही चालतं त्यांना, पण मग देव करायचं, लोकांना प्रीच करायचं, लोकांना त्याच्यावरती ज्ञान द्यायचं. अगदी आपल्याला त्याच्यातलं सगळं काही माहिती आहे, कसं करायचं, काय कुठे ठेवायचं, किती प्रमाणात ठेवायचं, कुठली पूजा कधी घालायची, वेळ सांगायची, कसं बसायचं, जप कसा करायचा, कुठल्या वेळेला करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान द्यायचं. पण ॲट द सेम टाईम आपल्या भोवती जे भौतिक ज्या गोष्टी घडत आहेत, भौतिक गोष्टी आणि सांसारिक गोष्टी, ह्यातून पण बाहेर पडता येत नाही. म्हणजे ह्याच्यात पण आपला जीव गुंतलेला असतो नाही का. सगळं तर तू केलंस, अजून घरातनं पळून गेलीस, ह्याच्यापेक्षा आणि काय आहे वेगळं. म्हणजे तू एवढी भक्तिमार्गाला लागलेली बाई, तू स्वतःच्या घरच्यांना नाही कन्व्हिन्स करू शकली आणि जगाला कन्व्हिन्स करायला निघाली आहेस. नाही, अगदी बरोबर आहे, माणूस आपल्या चुकांमधनंच शिकतो.
तर तू कदाचित तेव्हा तशी नव्हतीस, तेव्हा काहीतरी वेगळी होतीस. नंतर मग तुला असं वाटलं, तुला या गोष्टींची उपरती झाली आणि मग तुझा तू मार्ग बदललास. पण तुम्हाला सगळं हवं असतं. म्हणजे तुम्हाला पैसा हवा आहे, तुम्हाला अडका हवा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तुम्हाला प्रपंच करायचे आहेत आणि तुम्हाला लोकांना ज्ञान पण द्यायचं आहे. असं नाही होतं ना. सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. हाच प्रकार झाला ना. म्हणजे ही म्हण तुझ्यासाठी एकदम ॲप्ट आहे की करून करून भागली आणि देवपूजेला लागली आणि अजूनही तू करतेच आहेस गोष्टी करतेच आहेस. पण मग ते देवाच्या आणि मग काय ते कर्मकांडाच्या आड सगळं काही झाकून जाते. तू आत्तापर्यंत ज्या गोष्टी बोललीस, जे मी काही तुझं ऐकलं आहे ना, एकतर ते ऐकवत पण नाही, इतकं रटाळ असतं आणि इतकं खेचून बोलते की वैताग येतो. पण जे पण काही ऐकलं आहे थोडंफार, त्यावरून मला एकच कळलं आहे की तू आत्ता एक बोलते तर नेक्स्ट मुमेंटला तू स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट करते. प्रत्येक वेळेला ना तुझं असं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. कसं ना, सगळ्या म्हणी तुलाच लागू होत आहेत अगं. मुळात ना प्रत्येक व्यक्तीने पहिले स्वतःचं बघावं. आपण स्वतः काय आहोत, स्वतः काय करतोय, आपल्याला कोण बोललंय का, तर आपण त्याला प्रत्युत्तर द्यावं. उगाचच फालतूमध्ये दुसऱ्यांचा कैवार घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोण. तू स्वतःलाच काहीतरी मोठी देवी समजायला लागली आहेस का? भक्त आहेस ना, भक्तासारखी वाग. दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करायला जाऊ नकोस. कोण चांगलं कोण वाईट हे तू नको ठरवूस, ते त्याला ठरवू दे. तो ठरवेल. परमेश्वर आहे ना बसलेला, तो ठरवेल, तो करेल सगळ्यांचा न्यायनिवाडा. एकदा तू बोललीस ना की आमची केस गेली आहे त्यांच्या कोर्टात, तर ते त्या केसचा निकाल लावतील. परत तेच येऊन सारखी तुला काय तारीख पे तारीख मिळाली आहे का स्वामींकडनं? ते सारखं काय म्हणते, देवाला बट्टा लागेल अशी कामं करतात, देवाला बट्टा लावतात. काय केलं आम्ही? जसं तुला वाटतं ना तू काही नाही करत, तसं आम्हाला वाटतं आम्ही पण काही नाही करत. आम्ही काहीही केलेलं नाही. देवापर्यंत आम्ही कधी गेलोच नाही. जर तुम्ही स्वतःला देव समजत असाल आणि तुम्हाला बोलण्याने तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही देवाला बोलतोय, तर त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही. मुळात त्यांना अपुनीच भगवान आहे ही जी फिलिंग तुम्हाला जी झाली आहे ना, ती आधी सबसाईड करा. उलट आम्ही हेच म्हणतोय की जो तुम्ही भक्तीचा बाजार मांडलाय ना, तो बंद करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगते मी हे पैशासाठी करत नाही, मी हे काही पैशातनं घेतलं नाही आहे, मला यूट्यूबकडनं पैसे एवढे काही मिळत नाही, यूट्यूबकडनं मला पैशाची अपेक्षा नाही, मी कधी हे ह्याच्यासाठी सुरूच केलं नव्हतं, असं तसं. तर सगळ्यात पहिले ते मॉनेटायझेशन बंद कर. मग इतकं आहे ना तुला, तर मग सिम्पली बंद कर आणि फक्त भक्ती मार्गाला लाग. भक्ती मार्गातनं पैसे कमावण्याचा धंदा केलेला आहेस तू. आणि नाही तर प्रत्येक वेळेला मी पैशासाठी नाही करत, मी प्युअरली फक्त आणि फक्त लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. माझा फक्त एवढाच हेतू आहे की लोकांनी भक्ती मार्ग स्वीकारावा, काहीतरी चांगलं व्हावं, काहीतरी आम्ही मिळून चांगलं भक्ती पसरवावी, हे माझा हेतू आहे. हे बोलणं बंद कर. आणि जर ते तू करतेस, चल ते पण कर. ते पण तू म्हटलंस की मी हे सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीसाठी करते आहे, मी परमेश्वर आणि भक्तांना जोडण्याचं काम करत आहे, मी त्यांच्यामधला दुवा आहे, असं पण तू जर म्हणतेस ना, तर ते पण कर. चल, मान्य केलं. मग तेवढंच ठेव, मग त्याच्या पुरतंच मर्यादित ठेव. तुझ्या चॅनलवरती फक्त ह्याच गोष्टी दिसल्या पाहिजेत. मग मध्ये येऊन उगाचच बसून काहीतरी पाल्ला लावणं, उगाचच लोकांना कुठल्याही सेन्सिटिव्ह इश्यूवर पकवणं, मध्येच व्लॉग करणं, मनाला येईल तेव्हा घरच्या गोष्टी दाखवणं, मनाला येईल तेव्हा पर्सनल गोष्टी शेअर करणं, मनाला येईल तेव्हा त्या गोष्टी मी नाही करणार असं बोलणं, हे बंद कर. हे जे तू नाटक चालवलंस ना, ते बंद कर. नाहीतर तुला हे मान्य करावं लागेल की तू इथे फक्त आणि फक्त कमवायला आली आहेस, स्वतःची ढेरी भरायला आली आहेस. उगाचच खोटं नको बोलूस लोकांशी. जगाला फसवत असशील, स्वतःला नाही फसवू शकणार तू. आणि राहिली गोष्ट तुझ्या घराला नजर लागण्याची, ब्ला ब्ला ब्ला, तर तुझ्या घराला कोणी नजर बिजर काही लावायला बसलं नाही आहे गं बाई. आणि मुळातच एखादा माणूस इतका आध्यात्मिक आहे, इतका भक्ती मार्गाला, इतकं त्याचा देवावर विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे, तर तो ह्या अशा
थुकरट गोष्टी मानतो हेच मला मुळात मान्य होत नाही आहे, हेच मला पटत नाही आहे. माझ्यासारखी व्यक्ती जी प्रचंड प्रॅक्टिकल आहे, त्या व्यक्तीला असं काही वाटत नाही की बाबा काय नजर लागेल हे ते वगैरे. मी काय ना काहीतरी काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्याला मी असा विचार करून सोडून देते की नाही, काहीतरी दुसरं कारण असेल किंवा आपण काहीतरी त्याला प्रॅक्टिकल रिझनशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही तर एकदम आध्यात्मिक आहात नाही का? मग तुम्ही जर एवढे ओतप्रोत त्याच्यामध्ये आकंठ बुडालेले आहात, तर मग तुमचा या गोष्टींवर विश्वास कसा? तुम्हाला तर नजर नाहीच लागली पाहिजे ना. आणि लागली तरी तो तुमचा परमेश्वर, ज्याला तुम्ही इतकं मानता, इतकं दाखवता, मग त्याच्यावरती तुमचा विश्वासच बसलेला नाही आत्तापर्यंत, असंच त्याचा अर्थ होतो ना. तो असताना तुम्हाला नजर लागतेच कशी? याचा अर्थ तुमची भक्ती खोटी आहे. मी एवढं देव 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 करत नाही, पण माझ्या मनापासून ते निघतं. माझ्या मनात असेल तेव्हा मी सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव घेते, रात्री झोपायच्या आधी देवाचं नाव घेते. ह्या 2च गोष्टी मी करते आणि त्या गोष्टीतच मला इतकं बळ मिळतं आणि इतकं माझ्यामध्ये ताकद येते की मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला कुठलंही काहीही झालं तरी कोणीही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. कारण का, मी खरी आहे, माझं काम खरं आहे, माझी कामावर माझी निष्ठा आहे. माझं कामच मी इतक्या निष्ठेने परमेश्वराला स्मरून करते की मला अजिबात भीती वाटत नाही. जर मी चुकली तर होईल माझा काय न्याय निवाडा व्हायचा ते. त्याच्यासाठी तुमच्यासारख्या फालतू लोकांच्या धमक्यांची मला गरज नाही की असं होईल तसं होईल. तुम्ही आधी ना, ज्याच्यावर आपण एवढं अतोनात भक्ती करतो ना, स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवायला शिका, नंतर दुसऱ्यांना ज्ञान द्या. आणि वायटीवर मी काय घर नाही घेऊ शकत, वायटीवर मी 4 वस्तू घेऊ शकते, वायटीच्या कमाईवर काहीतरी वस्तू घरात आणू शकते, पण घर घेण्या इतपत नाही होत कमाई वगैरे. अरेच्छा, तुझी तर बेस्ट फ्रेंड मावशी, तिने तर उडी घेतली आहे ना. ती तर आणि म्हणे की मी हे स्वकष्टाने स्वकमाईवरती घेत आहे. तिने तर म्हणजे डिक्लेअर केलं आहे. मग असं कसं? तिच्या वतीने सगळ्यांना सांगतेस ना तू की सगळ्यांना त्रास होतो, इतरांना या बायकांनी असं केलं आहे तसं केलं आहे, ह्यांचा काय सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, हे बंदच झालं पाहिजे. अरे बंद झालं पाहिजे काय? तुमचं बंद झालं पाहिजे आधी. काय नुसता अक्षरशः नुसता वैताग आणला आहे धुणी भांडी दाखवून आणि काय करून. नुसतं स्वतः करतात ते चांगलं, दुसरे करतात ते वाईट. नुसतं खोट्या ॲडव्हर्टाईजमेंट करणं, लोकांना उल्लू बनवणं, लोकांच्या पैशावरती कमवणं, त्यांच्यावरती मजाक करणं आणि नंतर लोकांनाच उलट बोलणं की तुमच्याबरोबरून काय होत नाही आहे, तुमच्यामुळे आमचं घर नाही चाललं आहे, हे यूट्यूबवर आमचं काय चाललं नाही आहे, हे ते असं अशी वक्तव्य करणं. हे खूपच चांगलं कर्म करताय नाही का तुम्ही? तुम्ही स्वतःच्या कर्माशीच इमानदार नाही आहात, दुसऱ्यांना कसलं काय इमानदारीच्या गोष्टी शिकवता तुम्ही? आम्हाला आळा बसवायचा असेल ना, तर तुम्हाला आळा बसला पाहिजे. तुम्हाला आळा बसला ना की आम्हाला टाळा बसेल. बस खुश. चला मग कधी करताय बंद? मग ह्या बायकांचं एक नेहमीचं असतं की वाईट लोकांना रोस्ट नाही करत, इतकं जे काही वाईट दाखवत आहेत, इतकं फालतू, इतकं क्रिंज कंटेंटवाले जे आहेत. एक तर हा क्रिंज हा वर्ड यांना मिळाला आहे, काय माहिती त्यांना काय अर्थ पण समजतो की नाही, कुठल्या शाळेत गेलेल्या यांना काय येतं पण की नाही माहिती नाही. ॲडवाल्याला ॲडिशनचा ॲड लिहितात. तर या बायका क्रिंज वर्ड वगैरे असं मोठे मोठे वर्ड हे ॲडव्हर्टाईज करून करून शिकले आहेत. असं पण हायलोरिनिक ॲसिड वगैरे असं बोलतातच ना, तसाच ह्यांना हा क्रिंज वर्ड गवसला आहे. तर तुम्ही क्रिंज लोकांवर बोलत नाही म्हणे, आमच्यावर बोलता. तुम्ही कोण? तुम्हाला काय वाटतं की तुम्ही क्रिंज नाही आहात? तुम्ही काहीतरी एकदम काहीतरी समाज सुधारणेचं काम करताय आणि काहीतरी जगावेगळं करताय आणि खूपच काहीतरी इन्फ्लुएन्स करताय, पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करताय, असं तुम्ही स्वतःलाच ठरवून टाकलं आहे नाही का? आणि दुसरे काय काय करतायत ते क्रिंज आहे. खरं तर आहे ना, तुम्ही आणि ते सारखेच आहात. फरक इतकाच आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे की ते क्रिंज आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की बाबा हेच कंटेंट आहे आमचं, आम्ही क्रिंजच आहोत आणि आमचा क्रिंजपणाच लोकांना आवडतो, त्यामुळे त्यातनं आमची कमाई होते आणि आम्ही तेच दाखवत राहणार, कारण का तेच विकलं जातं आहे. ॲटलिस्ट ते हे मान्य तरी करत आहेत.
तुम्ही ना हे मान्य करताय की तुम्ही क्रिंज आहात, नाही तुम्हाला हे मान्य आहे की तुमचा हा फालतूपणा दाखवून तुम्ही घर चालवत आहात, म्हणजे त्याच्यावर तुमची कमाई होते किंवा तेच लोकांना आवडतंय हेही तुम्ही मान्य करत नाही आहात. तुम्हाला तर असंच म्हणायचं की नाही, आमचं काहीतरी भारीच आहे, आम्ही खूप चांगलंच करतो आहे, आम्ही काहीतरी समाज उन्नतीचंच काम करतो आहे आणि म्हणूनच आम्हाला लोक सगळे बघतायत आणि त्यांना आमचं कंटेंट आवडतं आहे आणि तरीही आमचं काही होत नाही आहे ह्याच्यावर, आम्ही पैशासाठी नाही आहोत इथे आणि आमची काय हावच संपत नाही आहे. अशा लोकांचा खरा चेहरा समोर आणण्याचं काम आम्ही करत आहोत आणि ह्याचीच गरज आहे. जे लोकांना माहितीच आहे त्यांना आणि वेगळं काय सांगायचं आहे. जे लोकांना माहिती आहे की क्रिंज आहेत तर त्याच्यामध्ये आता काय वेगळं आम्ही सांगणार आहोत ना. जे लपून लपून क्रिंजपणा करत आहेत त्यांना बाहेर आणणं जास्त जरुरी आहे. आणि क्रिंज नाही, काही काही लोक तर एकदम खालच्या पातळीला उतरलेली आहेत. आता तुम्हीच बघा ना, आपली बोंबलताई काय चाललंय तिचं, हे असेच सगळे आहेत आणि सगळ्यांचं आता उघडकीस येणार आहे हळूहळू. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत. ही बाई स्वतः सोशल मीडियावर आहे, स्वतः सोशल मीडियाचा उपयोग करून एक्स्ट्रा इन्कम काढायचा प्रयत्न करते आणि ही लोकांना सोशल मीडियाबद्दल ज्ञान देते की सोशल मीडिया कसं वाईट आहे, सोशल मीडियाने कसं पिढी खराब होत आहे आणि कसं काय चांगलं बघितलं पाहिजे. चांगलं म्हणजे फक्त भक्तिमार्गाचं बघितलं पाहिजे आणि यांचे धुंडीभांडीचे व्हिडिओज बघितलं पाहिजे, ते ह्या ताईंसाठी चांगलं आहे. आणि सतत आपण कसं कंटेंटच्या विचारात असतो, सतत कसं आपण आपल्या व्ह्युअर्सच्या विचारात असतो, आपल्याला त्यांच्या कॉमेंटला उत्तरं वगैरे द्यायची असतात, तिथून कसा आपला वेळ जातो पूर्ण दिवसाचा. आपण आपल्या फॅमिलीला टाईम देऊ शकत नाही, आपण मुलांना टाईम देऊ शकत नाही. तर मला हेच सांगायचं आहे ताई, हे 6-6, 7-7 तास तुम्ही म्हणता मी पूजा करते, एवढा वेळ जातो, तयारी करायला लागते, बऱ्याच गोष्टी असतात, हे तरी कितपत योग्य आहे? देवाने असं सांगितलं आहे का सगळं बाजूला सारा आणि माझ्याच भक्तीमध्ये लागा, 5-6 तास हेच करा, नंतर मग कधी फावला वेळ असेल तर मग शूट करा आणि हे सगळं एडिट करा, टाका. ह्याच्यामध्ये तुझे पण 10-12 तास जातच असतील की. स्वतः काय वेगळं करते? मला तर डाऊट आहे की तू घरची कामं पण कधी करत असशील, की त्या मुलीला आणि नवऱ्याला कधी काय करून देत असशील, कधी काय नुसतं देवाच्या नावाखाली तिथेच बसून असते टाईमपास करत आणि म्हणते मी रेग्युलर नसते, मी कधीतरीच टाकते. आणि कंटेंट विचार करावा लागतो, लोक विचार करत बसतात. काही लोकांना रात्री झोपेत पण उद्या काय टाकायचं ह्याचा विचार असतो. बरोबर आहे, ज्या लोकांना ना खरंच विचार करावा लागतो, ज्या लोकांना चांगलं कंटेंट द्यायचं असतं ते कंटेंटचा विचार करणारच. का आपण ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी आता कुठल्या केसेस येणार आहे, कुठली एन्क्वायरी येणार आहे, त्याला काय रिप्लाय करायचं आहे, आज दिवसभर काय झालं, उद्या आजचं पेंडिंग गोष्टी उद्या ऑफिसमध्ये जाऊन काय सॉर्ट आऊट करायचं आहे, हा विचार त्या माणसाला नसतो. म्हणून काय ऑफिस सोडून द्यायचं आणि मग कसं जगायचं? तसंच हा आमचा जॉब आहे आणि तो आम्ही निष्ठेने करतो. तर आम्ही दुसऱ्या दिवशी काय कंटेंट द्यायचं, लोकांना कसं रोज नाविन्यपूर्ण कंटेंट देता येईल ह्याचा विचार केला तर काय चुकलं त्याच्यामध्ये? तुमच्यासारखं नाही रे बाबा, उठायचं आणि काही करत सुटायचं नुसतं. सकाळपासनं डब्बा कसा बनवते, जेवण कसं बनवते, बाहेर कसं उंडारते हे दाखवलं म्हणजे कंटेंट. तुम्हाला विचारच करायला लागत नाही, तर तू स्वतः प्रूव्ह केलंस. तुझं तर काय कंटेंट आहे, रोज पूजा मांडायची आणि लोकांना घेऊन बसायचं नामस्मरण करत. सॉरी बट दिस इज द फॅक्ट. हे तू करतेस, त्याच्यामुळे तुला विचार करायला लागत नाही, आम्हाला करावा लागतो. कारण आम्हाला लोकांना रोज काहीतरी एंटरटेनिंग द्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये मला काहीच गैर वाटत नाही. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुला जे लोक कमेंट करतात, तुझ्याशी जे इंटरॅक्ट करतात ते तुमची आपुलकी आहे, तुमचं बॉन्डिंग आहे आणि म्हणून ते तुला कमेंट करतात आणि तुमचं जे काही चालतं ते बॉन्डिंग आहे आणि आमचं जे चालतं ते कुचाळके आहे. तर इथे पण तू चुकतेस, कारण प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी असते. काहींची विचारसरणी तुझ्याशी मॅच होत असेल, ते लोक तुझ्याशी येऊन बोलत असतील, त्यांना तुझ्याशी कनेक्ट वाटत असेल. काहींची विचारसरणी माझ्यासारखी असेल, आमची काहीतरी मॅच होत असेल, आमचे काहीतरी वेगळे विचार असू शकतात. आम्हाला जे लोक कॉन्टॅक्ट करतात किंवा आमच्या इथे जे कॉमेंट्स येतात, आमचं जे काही एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण होते ती आमची बॉन्डिंग आहे. तुमची बॉन्डिंग तोडा कुत्ता टॉमी, सडा कुत्ता कुत्ता.
आली मोठी. आणि तू म्हणतेस ना की कर्म ही खूप मोठी गोष्ट आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. तर कर्म ही खूप मोठी गोष्ट आहे ना, तर मग स्वतः पण लक्षात ठेवायचं. इतकं कॅज्युअल केलं ना तुम्ही त्या कर्माला, तर जॉक झालं आहे त्याचा, जॉक. सारखं आपलं उठता बसता कर्म कर्म कर्म, दुसऱ्यांना बोलून पैसे कमवतात, दुसऱ्यांना बोलून. दुसऱ्यांना का बोलतो ते पण जरा विचार करायचा. म्हणजे तुम्ही काही केलं, किती काही नुसतं उच्छाद मांडला तरी तुम्हाला काही बोलायचं नाही, याचा अर्थ असाच होतो. आणि जर तुम्हाला कोण काय बोललं तर त्याचे कर्म वाईट, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तर पुन्हा ना त्या कर्माचं ना उगाचच नको ग बाई पिट्टा पाडूस. वैताग आणला नुसता तुम्ही लोकांनी. सगळा तो असला नसलेला विश्वास उडून गेला त्या कर्मावरचा. कोणावर मत द्यायचं, कोणावर बोलायचं ते आमचं आम्हाला ठरवू दे. आता तुझंच एक आहे ना, स्क्रीनशॉट लावते इथे मी, ते जरा हिनेच एका कमेंटला उत्तर दिलेलं ते बघून घ्या मंडळी. किती दुटप्पी बाई असेल ना ही. आता इथे म्हणते जेव्हा हिच्यावर आलं तेव्हा विचार मांडण्याचा हक्क सगळ्यांना आहे, मग का नाही आहे? मग आम्हाला पण आहे, कमेंट करणाऱ्यांना पण आहे, सगळ्यांना आहे. जर तुम्हाला आहे तर सगळ्यांना पण आहे. तर त्याच्यामुळे ना आपण काय बोलतो ना, म्हणजे ही बाई बसून काहीही बोलते, काही याला काय सरपेरच नसतं. एक नंबरची भंपक ठग लाईफ आणि लोकांना उल्लू बनवणारी भोंदू बापडी आहे ही. आणि हिच्या बाबतीत पण आता सत्य बाहेर आणण्याची वेळ आलेली आहे. मंडळी, आय होप तुम्हाला हिच्याबद्दल डिटेल्ड पॉडकास्ट आवडतील. जे जे हिच्याबद्दल मला काही खटकलेलं आहे त्या गोष्टींबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घेण्यास आवडेल अशी मी आशा करते. मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी इतकंच. हिचं थोडं इंट्रोडक्शन आज होतं आणि नंतर आपण डिटेलमध्ये अजून पॉडकास्ट घेऊन येऊ जर तुम्हाला आवडणार असेल तर. भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.